ANS न्यूज। तुमच्या सर्व मीडिया भावांचे बहिणींचे मी सर्वांचे हार्दिक आभार व्यक्त करतो की आपण आमच्या भीमरत्न पुरस्कारासाठी आलात। तुमचे हार्दिक आभार। आपण इथे भीमरत्न पुरस्कार सोहळा साजरा करतोय। हे आपले 12 वर्ष आहे आणि महाराष्ट्राच्या विविध कोपऱ्यातून आपण सत्कार मूर्ती नेमतो। हा पुरस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने असल्यामुळे आपण या पुरस्कार विशेष महत्व निर्माण झालेले आहे। आज आपण फक्त कोल्हापूर असेल, नाशिक असेल किंवा अमरावती असेल, इथून आपण सत्कार मूर्ती नेमलेले आहे आणि सर्व पुरस्कार दिलेला आहे की पोलीस अधिकारी रमेश केवळे साहेब आहेत, पोलीस मुंबई बँकेचे डॉक्टर सलगर असतील, कोल्हापूर असतील काजल कोतालीकर, परत चंदन कांबळे आणि आपले असे आम्ही जवळजवळ 5 नावं आम्ही तिथे हे केले होते आणि सर्व इथे आले। सर्वांनी तिथे सन्मानाने पुरस्कार स्वीकारला। खूप त्यांना चांगलं वाटलं आणि असा पुरस्कार त्यांना मिळावा हे त्यांचं भाग्य त्यांनी समजलेलं आहे। पब्लिक इथून हटत नाहीये कारण की हा बाबासाहेबांच्या विचाराचा सोहळा आहे, हा बाबासाहेबांच्या विचाराचा सन्मान आहे। त्यामुळे इथं ही पब्लिक जरा हटणारी नाहीये। आपण बघतो की प्रत्येक ह्याच्यामध्ये काही ओढ असते। आम्ही माधुरी पवारला भीमरत्नाबद्दल आम्ही सांगितलं, त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही तुमच्या कार्यक्रमात नक्की होतो। त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमाला आले आणि त्यांनी सादरीकरण केलं। सबसे पहले तो मैं पूरे भारत को नहीं विश्व को परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की जयंती की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ। परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ये ऐसे जिनकी जयंती न तो सिर्फ मुंबई, महाराष्ट्र, भारत, पूरे विश्व में मनाई जाती है। आज हम जो खा रहे, पी रहे, सांस ले रहे, ये डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की देन है। आज उनका संविधान नहीं होता तो शायद आज मैं यहाँ नहीं होता था। उनके संविधान पर आज पूरा भारत चल रहा है। और ऐसे परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की जयंती जो हमारे मित्र बचपन के अमित हिरवे इन्होंने रखी है, मैं उनको दिल से जय भीम बोलता हूँ। और उन्होंने आज इस प्रोग्राम में पूरे महाराष्ट्र से जो कलावंत थे, सामाजिक, क्रीड़ा, सांस्कृतिक, उनको बुलाकर उनको भीम रत्न पुरस्कार दिया। सच में आज दिल प्रसन्न हो गया। आज हम बहुत सारे पुरस्कार में जाते हैं जहाँ मैनेज किया जाता है, एक ऐसा भीम रत्न पुरस्कार देखा जहाँ सही में कलाकार और सामाजिक क्रीड़ा क्षेत्र में काम किए हुए लोगों को आज पुरस्कार दिया गया। मैं फिर से सभी भारतवासियों को डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जयंती की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ। और जिस तरह आज ये बाबा साहेब अम्बेडकर की जयंती हमारे सिद्धार्थ कॉलोनी यहाँ हो रही है, वैसे अगले साल आप देखोगे कि जिस उत्साह में अमित हिरवे ने किया है उसी उत्साह में पूरा विश्व करेगा। जो आयोजक होता है, आज मैं खुद देखो डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जयंती के बहुत सारे प्रोग्राम में जाता हूँ। प्रोग्राम आयोजन करना ये अकेले का काम नहीं होता है। अमित हिरवे और उसके जितने भी सहकारी मित्र हैं, उसके साथ कंधे से कंधा लगाकर जो जिन्होंने काम किया है, पूरी टीम को मैं बहुत बहुत अभिनंदन करता हूँ। क्योंकि प्रोग्राम लेना सबके बस की बात नहीं होती है, उसके लिए साम दाम दंड भेद पैसा लगता है और करोड़ों रुपया खर्चा करने के बाद प्रोग्राम होता है। लोग चंदा देते, लेकिन अमित हिरवे ने जब मुझे इनविटेशन दिया, किसी भी प्रकार का चंदा नहीं मांगा। मैं यही बात करना चाहता हूँ कि प्रोग्राम अपने दम पर लिया जाता है और अमित हिरवे ने अपने दम पर प्रोग्राम लिया। इसके लिए मैं उसको दिल की गहराई से बहुत बहुत शुक्रिया अदा करना चाहता हूँ। मैं इतना ही बोलना चाहता हूँ, जो मिसअंडरस्टैंडिंग हमारे जितने भी दलित समाज है उनको हुई थी कि समीर शेख जो हमारे डीसीपी है वो डीजे बजाने नहीं दे रहे, जयंती मनाने नहीं दे रहे, लेकिन ऐसा कुछ नहीं था। प्रोग्राम पर रेस्ट्रिक्शंस रखना ये कानून का काम है। और आपने देखा पूरे चेंबूर में आरसे पुलिस स्टेशन, ट्रॉम्बे पुलिस स्टेशन, गोवंडी, देवनार पुलिस स्टेशन, हमारा चेंबूर पुलिस स्टेशन, कुर्ला नेहरू नगर पुलिस स्टेशन, चुनाभट्टा पुलिस स्टेशन, सभी पुलिस अधिकारियों ने हमें बहुत अच्छा सहकार्य किया। आज के भी प्रोग्राम में चेंबूर पुलिस स्टेशन ने बहुत अच्छा सहकार्य किया। और हमारी बाप की जयंती है, हम किसी से डरने वाले नहीं और उत्साह के साथ मनाएंगे। बाबा साहब अम्बेडकर ने संविधान, भारत का घटना लिखा, उनका पुरस्कार मिलना बहुत, ये जैसा पुलिस कांस्टेबल को मिलना बहुत अच्छी बात है। और हमारे सोसाइटी के बारे में मेरे को मिला, मेरा मुंबई पुलिस पता संस्था है उसके बारे में मेरे को मिला। अमित भाई
कि अमित भाई ने इतना 12 साल हुआ, अभी 12वां साल है, बहुत अच्छा प्रोग्राम अरेंजमेंट किया है, इतना शिस्त, इतना ये अमित भाई जैसा नहीं होगा, उनका पूरा टीम बहुत अच्छा काम करता है और ऐसा ही वो पुरस्कार हर बरस मेरा मिलता है, ये उनको शुभकामना देता है। सर आज की युवा पीढ़ी को यही करने का है, जितना ये भीमरत्न पुरस्कार जैसा हर गवर्नमेंट पुरस्कार देता है, सब पुरस्कार देता है, लेकिन ये पुरस्कार किसी को पूछ के, किसी को ये नहीं, डायरेक्ट उसने पुरस्कार जिसने अच्छा काम किया उसको दे देता है और लोगों ने भी उसको चांगला अच्छा सपोर्ट देना मांगता है। और अम्बेडकर जिसने भारत का घटना लिखा, उनका वो पुरस्कार मिलना बहुत मुश्किल काम है और उसने दिया, उनकी तरफ से हम उनको धन्यवाद करते हैं। आज सिद्धार्थ कॉलनीमध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव अत्यंत धूमधडाक्यामध्ये साजरा होत आहे। या जयंती उत्सवाचं एक खास वैशिष्ट्य असं की या जयंतीच्या निमित्तानं समाजामध्ये विविध क्षेत्रामध्ये काम करणारे जे मान्यवर आहेत अशा सर्वांचा सत्कार, त्यांना मानचिन्ह देऊन या ठिकाणी त्यांचा सत्कार करण्याचा एक महत्त्वाचा निर्णय या माझे मित्र अमित हिरवे आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने घेतलेला आहे। मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातल्या गोरगरीब जनतेसाठी, या देशासाठी प्रचंड कार्य केलं आणि त्यांचं कार्य समाजातल्या सर्व स्तरावर पोहोचण्यासाठी अशा कार्यक्रमांची अत्यंत आवश्यकता आहे। आणि म्हणून आपण बघत असाल की संपूर्ण देशभर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 13 एप्रिलच्या मध्यरात्रीला सुरुवात होते आणि पावसाला सुरुवात होईपर्यंत या जयंती उत्सवाचा कार्यक्रम पूर्ण देशभर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा साजरा होत असतो। इतकं अनन्यसाधारण महत्त्व बाबासाहेबांच्या या जयंतीला आहे आणि या जयंतीचा एवढाच हेतू असतो की बाबासाहेबांनी जे कार्य केलेलं आहे त्याची अंमलबजावणी आणि त्यांचा विचार हा तळागाळातल्या माणसापर्यंत पोहोचवावा, हीच त्यामागची भूमिका आहे। मी पुन्हा या निमित्तानं, जयंतीच्या निमित्तानं मी या जयंती उत्सव सोहळ्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। आज हा 12वा वर्ष आहे या सोहळ्याचा। मी पहिल्या वर्षापासून बघतोय आणि सतत दर्जेदार कार्यक्रम, दर्जेदार कलावृंद आणि महाराष्ट्रभरातून योग्य व्यक्तींना भारत देशामध्ये निवड पण एवढी शेवटपणे अमितने केलेली आहे 12 वर्षात। बरोबर मी धन्यवाद देतो। मला खूप आनंद होतोय। चेंबूरमध्ये आज महोत्सव होतोय आणि सगळे इतक्या मोठ्या गर्दीने तिथे उपस्थित राहतात आणि सगळे शिस्तप्रिय आहेत। महत्त्वाचं म्हणजे की जेव्हा अशी गर्दी वाटते आपल्याला, पण खरं तर कलाकाराच्या हातात पण तेवढी गोष्ट आहे की गर्दीला किती छान प्रकारे एंटरटेन करायचं, मनोरंजन करायचं। आणि मला असं वाटतं की सगळ्यांनी खूप छान दाद दिली माझ्या कलेला आणि सगळे आनंदी आहेत। सगळी छोटी मुलंही खूप गर्दी आहे इकडे, त्यांची फुलं, गुलाबाची फुलं, त्यांचे छोटे छोटे नोटबुक घेऊन आलेत आणि हा आनंद मला वाटतं कलाकाराला खूप नशिबाने मिळतो आणि मी खूप ब्लेस आहे। थँक्यू सो मच मला इथे चेंबूरमध्ये इन्व्हाइट केलं आणि सगळ्या चेंबूरवासियांना मनापासून धन्यवाद। थँक्यू। कलाकाराला नेहमी काम करत राहावंच लागतं, कारण आमचा धर्मच आहे प्रेक्षकांचं मनोरंजन करणं, त्यांच्यासाठी आमचं जगणं आहे। सो काही ना काही नवीन नवीन येतच असतं। जसे आता सध्याला स्टार प्रवाहावरची मालिका येड लागलं तुझं, आणि ते लोकांना फार आवडलं। आता काही महिला आल्या, त्या म्हणाल्या येड लागलं प्रेमाचं खूप छान सिरियल आहे आणि त्यामध्ये निगेटिव्ह शेड लोक पसंत करतात। बाकी बरेच गोष्टी आहेत, त्या पुढे पुढे आपोआप लोकांना कळतील। मी पण वाट बघते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही सदैवच मोठ्या उत्साहात आणि मोठ्या गर्दीत होत असते, कारण हा जनसमुदाय खूप मोठा आहे आणि साहेबांनी आपल्यासाठी इतकं सगळं करून गेलेले आहेत।
सो मला असं वाटतं की आपण सगळे त्यांच्या आशीर्वादाने ब्लेस आहोत. त्यांच्या आशीर्वादामुळे आपण जगतो, इतकं छान शिक्षण घेतोय आणि त्यांच्या पथावरती आपल्याला चालायला पाहिजे. इथे येऊन तर मला खूप जाम भारी वाटतं तेच, पण पूर्ण महाराष्ट्रात ही जयंती खूप उत्साहाने साजरी करतात आणि जागोजागी मी जात असते, मला बोलवत असतात आणि त्या सगळ्यांनाच थँक्यू सो मच. आणि इथं आले तर ते काय म्हणजे इतक्या गरमीत सुद्धा इतका थंडावा मिळतोय याचं मला अनुभूती येते, कारण प्रेक्षक तसे आहेत आणि प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या गजगटात मन आनंदून जातं एकदम. गौतमी पाटील पेक्षा जास्त सिद्धार्थ कॉलनी तर्फे जो पंतनगरला आपला चेंबूर पोलीस ठाण्याचे सिनियर PI म्हणून जो पुरस्कार दिला आहे त्याबद्दल मी आपणा सर्वांचे आभार मानतो. पोलीस ठाण्यातर्फे सर्वांचे आभार मानतो आणि सिद्धार्थ कॉलनीतील सर्व रहिवासी यांच्यातर्फे ज्यांनी पोलीस स्टेशनचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत, जे सिनियर PI आहेत, त्यांची निवड केल्याबद्दल सुद्धा आपणा सर्वांचा मी आभार मानतो. आणि जे आमचं दैनंदिन कामकाज आहे त्यामध्ये आपणा सर्वांचा जे कॉपरेशन असतं ते असंच राहू द्या असे सांगून मला इथे ज्या भीमरत्न पुरस्कारांनी जे पुरस्कृत केलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार व धन्यवाद मानतो. आज आमचे परम मित्र अमित भाऊ हिरवे यांनी आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून भीमरत्न पुरस्कार देण्याचं जे आयोजन आहे यासाठी विविध मान्यवर आलेले होते, विविध क्षेत्रातले विविध कलाकार आलेले होते. या सर्वांना, या हिऱ्यांना एकत्र करून अमित भाऊ हिरवे यांनी हा अतिशय मोठा असा हा पुरस्कार इथे आयोजित केला, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. श्री छत्रपती शाहूजी महाराज यांच्या भूमीतनं आलेली ही बाबासाहेब रमाई जिजाऊची लेक मी काजल कोथळीकर. समस्त महाराष्ट्रामध्ये, समस्त देशामध्ये जिथं माणसाला माणूस किंमत देत नाहीये, जिथं लहान लहान 3 वर्षाच्या 4 वर्षांच्या लेकींवरती, आया भगिनींवरती अत्याचार होत आहेत, तिथं अमित भाईंसारखी माणसं पुन्हा माणसांना माणसात आणण्याचं काम करतायत. आणि म्हणून अमित भाईंना माझा सन्मानाचा जय भीम. माझ्यासारख्या वयवर्ष 26-27 असणाऱ्या लेकीला ज्यांनी कोल्हापुरातून इथं आमंत्रित केलं, तिला एवढा मोठा सन्मान दिला. आज वयाच्या 18व्या वर्षापासून महाराष्ट्रामध्ये संपूर्ण रमाई बाबासाहेबांवरती व्याख्यानं करत फिरतीये. हे फिरत असताना समस्त या महाराष्ट्राकडनं मला खूप प्रेम मिळाले. आज असं एखादं गाव नाही, एक जिल्हा नाही ज्या जिल्ह्यात माझ्यासारख्या पोरीला कोणी प्रेम दिलं नाही, कोणी स्वतःच्या ताटातली भाकरी दिली नाही. म्हणजे म्हणून मी समस्त जिथेही जाते तिथं मी सांगते की माझ्यावरती प्रेम करणारी माणसं मला मिळालीत, म्हणून आज आमच्यासारख्या पोरी धीट झाल्या, खऱ्या अर्थानं भीमाच्या वाघीण झाल्या. आणि म्हणून अमित भाईंचे, संयोजकांचे, सर्वांचे, योगेश दादांचे, आढाव दादांचे, सर्वांचे मनापासून धन्यवाद मानते. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना मानाचा, सन्मानाचा, क्रांतिकारी जय भीम.